नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे आपल्या महाराजांची शिवजयंती आणि आज गुरुवारी आहे आणि स्वामींचा वार आहे. म्हणजे आपण ते दोन्हीही साजरा करू आणि आपण आता हार वगैरे आणलेलं काल जाऊन मी आणि आता सगळीकडे डेक वगैरे चालू आहे, म्हणजे DJ ते असं स्पीकर ते चालू आहे आणि बहुतेक जण घोषणा करत जात आहेत, म्हणजे आपल्या रोडवरनं मेन रोड आहे आपला तिथे. आणि आता संध्याकाळची रेल्वे वगैरे पण निघतील. आता बहुतेक जण बाईक वगैरे जातील, झेंडे लावून जातील आणि आता आपण घरात साजरा करणार आहे. आणि आता आपण आधी एकटाच आहे, तोपर्यंत आपण साफसफाई करून घेऊया आणि नंतरच आपण ते साजरं करून घेऊया. चला आता साफसफाई करायला घेऊया. तर आता मित्रांनो बघा, आता फडका घेतलेला आहे आपण. मम्मी तिचं काम करते, कपडे बिडे धुते आणि आता आपण आपलं काम करूया. आपण पुसायचं काम करूया, फोटो फ्रेम. आणि आता आपण पुसून घेतो. आता ही फोटो फ्रेम पुसून झालेली आहे. आता आपण तिकडची फोटो फ्रेम पुसून घेऊया. तर आपला टेबल, आपला सेटअप इथं न्यायला लागेल. बघा, व्हिडिओसाठी आता काय काय करावं लागतं. आता पण व्हिडिओ काढलं नसतं ना मी, तर पटकन झालं पण नसतं. आणि व्हिडिओसाठी असं करावं लागतं. आता आपण इथे पुसून घेऊया. मित्रांनो, स्वामींची फोटो फ्रेम. पाटी दत्तगुरू पण आहेत, हे बघा. आणि स्वामी त्यांचं एकच रूप. दत्तांचे आवडते प्राणी म्हणजे कुत्रा. पण मला मित्रांनो कुत्र्यांची लई भीती वाटते. आता काय करायचं, कुत्र्यांना आता पेसाळतात. आता बिल्डिंग खाली पण आमच्या किती कुत्रे आले आणि असे पळतात ना, तर भीती वाटते मला. लहानपणापासून कुत्र्याची भीती वाटते. खूप वेळेला कुत्रे पाटे लागलेत माझ्या. आता आपण ही फोटो करून पुसून घेऊया. पूर्ण फोटो फ्रेम साफसफाई झालेली आहे. तर बघा, पूर्ण एकदम चकाचक केलेली आहे मी. एकदम असं वाटतं की एकदम नवीन नवीन फोटो फ्रेम आणले आहे मी. ही पण बघा, हे बघा. आणि बाहेर मित्रांनो काय काय लोकांना गाणी लावली आहेत स्पीकरवरती आणि घोषणा पण करत चाललेत. तिथं मगाशी अशी माणसं गेली 4-5 जणं गाडीवरती, तिथं घोषणा करत गेली. तिथे एकदम खूप भारी वाटतं असं घोषणा झाल्यावरती आणि असं ऐकल्यावरती. जय 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 शिवराय असं शब्द कानावर आल्यावर. साफसफाई तर झाली. आता माझ्या चेहऱ्याची साफसफाई कशी वाटते मित्रांनो? एकदम भारी ना. आणि आज मी जरा गोरा वाटते. सांगा कमेंटमध्ये, सांगा पटकन. आणि आज जरा मी वेगळं फेसवॉश लावलं आहे म्हणून जरा असं गोरा टाईप वाटते. आणि बघू आता आपण हे काय बोलते मम्मी काहीतरी बोलते आतनं. आणि आता आपण साफसफाई तर झाली आहे. आता आपण हार काढूया फ्रीजमधनं आणि आपण आता हार लावूया फोटो फ्रेमला. काल काय झालं माहिती आहे का मित्रांनो? तुम्हाला नंतर सांगतो ना. पहिले हे हार काढून घेतो, तुम्हाला सांगतो काय झालं काल. मला तर काळा दिसत असेल, मी काळा. बघा मित्रांनो, हार काल काय झालं, हे मी आणलेलं आणि हे दादाने आणलेलं. दादाने पण आणलं, मी पण आणलं. जरा पैसे गेले, पण आता बघू. हे मी 2 आणले, दादाने 1 आणले वाटतं. मग आता माझे 3 आहेत. ते एक इथे लावेन, एक इथे लावेन. बघूया आपण आता. एक तसंच ठेवायला लागेल. मग मित्रांनो, हा हार किती एकदम भारी आहे ना. त्यानंतर काढून बघूया. आणि हा जरा नॉर्मल आहे. असं काय नाही मित्रांनो की हार एकदम चांगला असलं पाहिजे की आणि चांगलंच असलं की श्रद्धा चांगली असते, असं नसतं. आपण कुठलाही हार घातला तरी श्रद्धा चांगलीच असते आपली. आपण मनाने आपण श्रद्धा असली ना, आपण सगळं काही करू शकतो. आता आपण हार लावून घेऊया
आणि आता आपण व्हिडिओ इथं आपण स्टँड लावूया आणि इथे व्हिडिओ काढूया. आता मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आम्ही आणलेले हार. तुझा साईडला हो पटकन. ही मध्ये मध्ये येते, साफसफाई करते, साफसफाई बोलते ना, ती काय म्हणतात कपडे धुते. मी हा दादाने आणलेला हार आणि मी आणलेला हार. मी 2 आणले. हे बघा मित्रांनो, आई फुल पडला. गाडी आहे ना जास्त महाग आहे वाटतं, 300-200 रुपयाला तरी असेल है ना. आम्ही मी किती रुपयाला भेटतो? 150 रुपयाला स्वस्त भेटतो. मग डोंबोळी स्वस्त आहे. डोंबिवलीवरनं आणले दादानी. डोंबिवली काय हा मस्त आहे ना मित्रांनो. हो का मित्रांनो, आपण मस्त आहे. हे 2 हार होते. हा एक 80 रुपयाचा आणि हा एक किती 130 रुपयाचा. हा 130 रुपयाचा हा. आणि दादाने किती आणलं काय नाही. आता आपण हा मोठावाला आणि हा ठेवलाय ना तो लागला. हा जरा छोटा आहे ना, हा राहून दे. चालू करते हे दाखव पहिले. तर मित्रांनो हे बघा, आता मी टिक्का वगैरे घेतलेला आहे आणि आपण टिक्का लावून घेऊया, नंतर हार लावूया. पहिला आपण टिक्का लावून घेऊया. हार आपण साईडला गेला जरा दिसतोय फ्रेम मध्ये. मी टिक्का लागेल काय? हा हार आपण लावूया मित्रांनो. कसं लावणार? त्याला खिळा नाही. अरे हा यार, गाठ बांध. अंदोशी इथं शेसर गाठ बांध. शेसर गाठ कशी बांधतात का? शेसर गाठ अशी बांधतात? अरे सांग. आता आधी मम्मी बांधून देते शेसरगाठ. शेसरगाठ मला येत नाही मित्रांनो. बरोबर पुरलं पाहिजे, इथे खाली लटकलं नाही पाहिजे जास्त. ओढलं ना का पुन्हा सुटते, त्याला शेसर गाठ म्हणतात. चला हा दे. बरोबर ना? पडणार नाही ना? खाली पकड मग जरा. तू यायला पाहिजे ना. बस 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 बस. 4 फुलं ठेवूया. पांढरी टाव ठेव, मग व्हाईटच ठेव ना. असून दे ना 4 फुलं. आता माझ्यानं आपण हार घातलेला आहे. काढतो मित्रांनो. मम्मीने व्हिडिओ काढली पण जरा वाकडे इकडे काढली. असून दे, आता काय नाही. मी काय बोलत नाही आता त्याला. मस्त लावला काय नाही. मम्मीने मी हार लावलेला मित्रांनो, मम्मीने परत काढला. चुकीचं आहे का आता बरोबर आहे? मस्त हाय हार ना. हे बघा, आमच्याकडे मूर्ती असते ना, मूर्तीला एकदम भारी वाटलं असतं हार. पण फोटोला जरा असं जरा वेगळं वाटतं. मूर्ती असते ना एकदम भारी वाटलं असतं. तर स्वामीने लावूया आपण. आता मम्मी हे बघा परत मला गाठ मारून देते. शेसर गाठ. हे बघा, शेसर गाठ सुटते. वडलं का ते आपण वडायचंच नाही ना. पायाला लावायचं. काय लावायचं? उजव्या बोट अंगठ्याला. ते ना हा डोकं लावलं नसतं. डोक्याला पण लावलं पहिलं पायाला. टिक्का लागत नाही मित्रांनो. तोळा असेल तर लागणार. जरा जराच लागतो. किनार लावू ना. स्टूलवर उभं राहूनच पाय पडलं.
इथं पण का तर मित्रांनो बघितलं तर मी शिवजयंती कशी साजरा केली आहे आणि मी मोस्टली घरातच करतो, जास्त बाहेर असं जाऊन असं काय गाड्या बिड्या बस हे असं करत नाही मी. आणि तशी माझं गाडी तर नाही. आणि मम्मी काय बोलते, काय नाही बोलत. आणि मी सर्व आता हारबीर कार आणून आता शिवजयंती केली होती आणि मम्मीने उपमा बनवला, आता तुम्ही बघितलातच. आणि आता एवढं झालेलं आहे आपलं आणि व्हिडिओ एंड करते मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही कशी शिवजयंती साजरी केली मला सांगा आणि एन्जॉय करा आजच्या शिवजयंतीचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय.